नमस्ते. आपण गीता प्रवचने हे आचार्य विनोबा भावे यांचं आपण पाहत आहोत. 1932 साली धुळ्यामध्ये जेलमध्ये असताना आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या सहकाऱ्यांना गीता प्रवचने केलेली आहेत पहा, आणि साने गुरुजींनी ती लिहून ठेवलेली आहेत. या गीता प्रवचनातील आज आपण दुसरा अध्याय पाहणार आहोत. या अध्यायामध्ये आत्मज्ञान आणि समत्वबुद्धी याचा विचार आचार्य विनोबा भावे यांनी मांडलेला आहे. चला आता आपण पाहूया आचार्य विनोबा भावे या प्रवचनामध्ये काय म्हणतात ते. गीतेची परिभाषा. बंधूंनो, मागच्या वेळेस आपण अर्जुनाचा विषाद योग पाहिला. अर्जुनासारखी रुजता आणि हरिशरणता असली म्हणजे विषादाचाही योग बनतो. यालाच हृदयमंथन म्हणतात. मी गीतेच्या या भूमिकेला संकल्पकारांप्रमाणे अर्जुन विषाद योग असे विशिष्ट नाव न देता विषाद योग असे सर्वसामान्य नाव दिले आहे. कारण गीतेला अर्जुन केवळ एक निमित्त आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा अवतार पुंडलिकासाठी झाला असे नाही. पुंडलिकाचे निमित्त करून तो आम्हा जडजीवांच्या उद्धारासाठी आज हजारो वर्ष उभा आहे, हे आम्ही पाहतो. त्याचप्रमाणे गीतेची दया अर्जुनाच्या निमित्ताने झाली तरी ती आपणा सर्वांसाठी आहे. म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायाला विषाद योग हे सामान्य नामच शोभते. इथून गीतेचा वृक्ष वाढत वाढत शेवटच्या अध्यायातील प्रसाद योग रूप फळाला पोचणार आहे. ईश्वराची इच्छा असेल तर आपल्या या जेलच्या कारकिर्दीत आपणही तिथपर्यंत जाऊन पोचू. दुसऱ्या अध्यायापासून गीतेच्या शिकवणीस आरंभ झाला आणि आरंभीच भगवान श्रीकृष्ण जीवनाचे महासिद्धांत सांगत आहेत. ज्यावर जीवन उभं राहायचे ती जीवनाची मुख्य तत्वे आधी गळी उतरली पाहिजे, म्हणजे पुढचा मार्ग सरळ होऊन अशी या दृष्टी आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सांख्य बुद्धी या शब्दाचा अर्थ जीवनाचे मूलभूत सिद्धांत असा मी करीत आहे. हे मूळ सिद्धांत आता आपणाला पाहायचे आहेत, पण तत्पूर्वी या सांख्य शब्दाचा प्रसंगाने गीतेतील पारिभाषिक शब्दांच्या अर्थाविषयी थोडासा खुलासा करून घेणे बरे होईल. गीतेला जुने शास्त्रीय शब्द नवीन अर्थाने वापरण्याची सवय आहे. जुन्या शब्दावर नवीन अर्थांचे कलम करणे ही विचारक्रांतीची अहिंसक प्रक्रिया आहे. व्यासांच्या या प्रक्रियेत हातखंड आहे. त्यामुळे गीतेतील शब्दांना व्यापक सामर्थ्य येऊन गीता ताजी टवटवीत राहील आणि अनेक विचारकारांनी त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे अनेक अर्थ घेता आले. हे सर्व अर्थ त्या त्या भूमिकेवरून योग्य असे शकतात आणि त्याचा विरोध करण्याची गरज न पडता आपण स्वतंत्र अर्थ करू शकतो, अशी माझी दृष्टी आहे. या संबंधाने उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. एकदा देव, दानव आणि मानव प्रजापतीकडे उपदेशार्थ गेले. प्रजापतीने सर्वांना द हे एकच अक्षर दिले. देव म्हणाले, आम्ही देवकामी भोगांना चटावलेली, आम्हाला द अक्षराने दमन करा असे प्रजापतीने शिकवले. दानव म्हणाले, आम्ही दानव क्रोधी, दयेला पारखे झालेले, आम्हाला द अक्षराने दया करा असे प्रजापतीने शिकवले. मानव म्हणाले, आम्ही मानव लोभी, संचयाचे मागे लागलेले, आम्हाला द अक्षराने दान करा असे प्रजापतीने शिकवले. प्रजापतीने सर्वांचे अर्थ बरोबर मांडले, कारण सर्वांना स्वानुभवातून ते लाभले होते. गीतेतील परिभाषेचा अर्थ करताना उपनिषदातील ही गोष्ट आपण चित्तात बाळगावी. जीवन सिद्धांत. देहाने स्वधर्म आचरण करावे. दुसऱ्या अध्यायात जीवनाचे 3 महासिद्धांत मांडले आहेत. पहिला आहे आत्म्याची अमरता आणि अखंडता.
दुसरा सिद्धांत आहे देहाची क्षुद्रता आणि तिसरा सिद्धांत आहे स्वधर्माची अबाध्यता. असे हे 3 सिद्धांत आहेत. यातील स्वधर्माचा सिद्धांत कर्तव्यरूप आहे आणि बाकीचे 2 ज्ञातव्य स्वधर्माविषयी मी मागच्या खेपेला थोडेसे सांगितलेच आहे. हा स्वधर्म आपणास निसर्गताच प्राप्त होतो. स्वधर्म शोधावा लागत नाही. आपण आकाशातून पडलो व भूमीवर सावरलो असा काही प्रकार नाही. आपला जन्म होण्यापूर्वी हा समाज होता, आपले आईबाप होते, शेजारी होते. अशा या प्रवाहात आपण जन्मतो. ज्या आईबापांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांची सेवा करण्याचा धर्म मला जन्मताच मिळाला आहे. ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजाची सेवा करण्याचा धर्म मला ओघानेच प्राप्त झाला आहे. आपल्या जन्माबरोबरच स्वधर्मही जन्मतो किंवा तो आपल्या जन्माच्या आधीच आपल्यासाठी तयार असतो असे म्हणता येईल, कारण तो आपल्या जन्माचा हेतू आहे. तो पार पाडण्यासाठी आपण जन्माला आलो. स्वधर्माला कोणी पत्नीची उपमा देतात आणि पत्नीचा संबंध ज्याप्रमाणे अविच्छेय मानला आहे त्याप्रमाणे स्वधर्माचा संबंध विच्छेद आहे असे वर्णन करतात. मला हेही उपमा गौण वाटते. मी स्वधर्माला आईची उपमा देतो. माझी आई मला या जन्मात निवडायची उरलेली नाही. ती आगाऊचीच सिद्ध आहे. ती कशीही असो माझी टळू शकणार नाही. ही स्थिती स्वधर्माची आहे. आपणाला या जगात स्वधर्माशिवाय दुसरा कोणताही आश्रय नाही. स्वधर्माला टाळू पाहणे म्हणजे स्वलाच टाळू पाहण्यासारखे आहे. स्वधर्माच्या आश्रयानेच आपण पुढे जाऊ. म्हणून तो आश्रय कोणी कधी सोडू नये. हा जीवनाचा एक मूलभूत सिद्धांत आहे. स्वधर्म हा इतका सहज प्राप्त आहे की माणसाच्या हातून सहज त्याचेच आचरण होते. पण अनेक प्रकारच्या मोहामुळे ते होत नाही अथवा फार मुश्किलीने होते आणि झाले तरी त्यात विष कालवले जाते. स्वधर्माच्या मार्गात काटे पसरविणाऱ्या मोहाची बाह्य रूपे तर असंख्यच आहेत. तथापि त्यांचे विश्लेषण केले म्हणजे त्या सर्वांच्या मुळाशी जी एक गोष्ट दिसून येते ती संकुचित आणि उतळ देहबुद्धी, मी आणि माझे शरीर संबंधाची माणसे एवढीच आहेत. एवढीच माझी व्याप्ती आहे. याच्या बाहेरचे सर्व परखे अथवा दुश्मन अशी भेदाची भिंत ती उभी करते. आणि मी किंवा माझे म्हणून मानलेले जे त्यांचे ते शरीरच पाहते. देहबुद्धीच्या या दुहेरी कोंडीत सापडून आपण तऱ्हेतऱ्हेची डबकी निर्माण करू लागतो. बहुतेक सगळे याच कार्यक्रमात असतात. कोणाची डबकी लहान तर कोणाची मोठी, परंतु काही झाले तरी ती डबकीच. या शरीराच्या चामडी इतकी त्यांची खोली. कोणी कुटुंबाभिमानाचे डबके करून राहतो, कोणी देशाभिमानाचे डबके करून राहतो. ब्राह्मणेतर डबकी, हिंदू मुसलमान डबकी, एक ना दोन अनंत डबके आहेत. जिकडे पाहाल तिकडे तीच ती. आपण या जेलमध्ये सुद्धा राजकीय कैदी व इतर कैदी अशी डबकी केलीच आहेत. त्याशिवाय आपणास जगवतच असे नाही. परंतु याचा परिणाम काय होतो? परिणाम एकच, हीन विचारांचे जंतू आणि स्वधर्मरूप आरोग्याचा नाश. जीवन सिद्धांत दुसरा पहा, देहातील आत्म्याचे भान. पहिला जीवन सिद्धांत देहाचे स्वधर्मचरण आणि दुसरा आहे देहातीत आत्म्यांचे ज्ञान. अशा स्थितीत स्वधर्मनिष्ठा एकाकी पुरी पडत नाही. तिच्यासाठी दुसरे 2 सिद्धांत जागृत ठेवावे लागतात. मी मर्तुगडा देह नव्हे, देह केवळ वरचा शूद्र पापुद्र आहे, हा एक सिद्धांत. मी कधीही न मरणारा अखंड आणि व्यापक आत्मा आहे, हा दुसरा सिद्धांत. हे दोन्ही मिळून एक पूर्ण तत्वज्ञान होते.
हे तत्वज्ञान गीतेला इतके अगत्याचे वाटते की गीता त्यांचेच आव्हान आदी करून स्वधर्माचा अवतार मागाहून करते. कोणी म्हणतात हे तत्वज्ञानाचे श्लोक आरंभीच कशाला, पण जर गीतेतल्या कोणत्या श्लोकाची जागा मुळीच बदलता येण्यासारखी नसेल तर ते या श्लोकाची असे मला वाटते. एवढे तत्वज्ञान जर चित्तात ठसले तर स्वधर्म मुळीच जड जाणार नाही. इतकेच काय, स्वधर्माहून दुसरे काही करणे जड जाईल. आत्मतत्वाची अखंडता आणि देहाची शुद्धता या गोष्टी समजण्याला कठीण नाहीत, कारण त्या सत्य वस्तू आहेत. पण त्यांचा विचार केला पाहिजे, त्या वारंवार चित्तात घोळल्या पाहिजेत. या कातडीचे महत्त्व कमी करून आत्म्याला महत्त्व द्यावयास आपण शिकले पाहिजे. हा देह तर क्षणाक्षणाला बदलतो आहे. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, जरा अवस्था हे चक्र सर्वांच्या अनुभवाचे आहे. आधुनिक शास्त्रज्ञ तर सांगतात 7 वर्षात शरीर पार बदलून रक्ताचा जुना थेंब शरीरात शिल्लक राहत नाही. जुने शास्त्रज्ञ काय सांगतात, 7 वर्षात शरीर पार बदलून रक्ताचा जुना थेंब शरीरात शिल्लक राहत नाही. 12 वर्षात जुने शरीर मरून जाते असे आपले पूर्वीचे लोक मानित. आणि प्रायचित्ते, तपश्चर्या, अध्ययन इत्यादींच्या मुदती 12 वर्षाच्या राखीत. पुष्कळ वर्षाच्या योगानंतर मुलगा भेटला तर आई त्याला ओळखू शकत नाही, अशी गोष्टी आपण ऐकतो. असा प्रत्यक्षाने बदलणारा, प्रत्यक्षाने मरून राहिलेला देह एका तुझे रूप आहे. रात्रंदिवस येते, मलमूत्रांच्या मोऱ्या वाहत आहेत आणि तुझ्यासारख्या खंबीर धुणारा भेटला असून ज्याचे अस्वच्छतेचे वृत्त सुटतच नाही ते का तू आहेस. ते अस्वच्छ, तू त्याला सारखा स्वच्छ करणारा. तो रोगी, तू त्याला औषध पाणी देणारा. तो 3.5 हात जागेत पडून राहिला, तू त्रिभुवन विहारी. तो नित्य परिवर्तनशील, तू त्याची परिवर्तन पाहणारा. तो मरणारा आणि तू त्याच्या मरणाचा व्यवस्थापक. इतका तुझा आणि त्याचा भेद स्पष्ट असताना तू संकुचित कसा बनतोस. देहसंबंध तेवढेच माझे काही म्हणतोस आणि देहाच्या मृत्यूबद्दल शोक करीत तरी काय करतोस. भगवान विचारतात, देहाचा नाश ही एक शोक करण्यासारखी वस्तू आहे. देह तर वस्त्रासारखा आहे. जुना फाटतो म्हणून नवा घेतो तर येतो. एकच एक देह आत्म्याला कायमच बिलगून असता तर आत्म्याची धडगत नव्हती. सारा विकास थांबता, आनंद लोपता, ज्ञानप्रभा मंदावती म्हणून देहाचा नाश शोचनीय नव्हे. आत्म्याचा नाश होत असतो तरी तो फार शोचनीय गोष्ट झाली असती, पण तो तर अविनाशी आहे. आत्मा एक अखंड वाहता झरा आहे. त्यावर अनेक ध्येय येतात आणि जातात. म्हणून देहाच्या नात्यात व गोत्यात सापडून शोक करतो किंवा हे माझे आणि हे परके असे तुकडे पाडणे अत्यंत गैर आहे. ब्रह्मांड एक सुंदर विणलेले सनंग आहे. लहान मूल कात्री हातात घेऊन सनंगाचे तुकडे करते. त्याप्रमाणे देहा एवढी कात्री घेऊन या विश्वात्माचे तुकडे करणे हा केवढा पोरकटपणा आणि केवढी हिंसा. खरोखर फार खेदाची गोष्ट आहे की ज्या भारतभूमीत ब्रह्मविद्या जन्मास आली त्याच या भूमीत लहान मोठ्या गटांचा आणि जातीचा नुसता बुजबुजाट दिसून येतो. आणि मरणाचा तर एवढा डर भरून राहिला आहे की तेवढा क्वचितच कुठे असेल. दीर्घकालीन पारतंत्र्याचा हा परिणाम आहे यात शंका नाही, पण तो त्या पारतंत्र्याचे एक कारणही आहे हे विसरून चालणार नाही. मला तर मरण हा तर शब्दही आम्हाला सहन होत नाही. मरणाचे नाव काढणे
अभद्र वाटते. आगामर हा बोल न साहती आणि मेल्या तरी रडती, असे ज्ञानदेवाने दुःखाने लिहावे लागले. कोण मेले तर काय ते रडणे आणि काय ते ओरडणे, आम्हाला ते जणू कर्तव्यच वाटते. रडणारे मजुरीने बोलवणे इतपरच मजल आहे. मरण जवळ आले तरी रोग्याला सांगणार नाहीत. डॉक्टरने जरी सांगितले की हा वाचत नाही तरी रोग्याला भ्रमात राखतील. डॉक्टरही स्पष्ट सांगायचा नाही आणि शेवटपर्यंत औषध घशात ओतीत राहायचा. सत्य सांगून धीर देऊन ईश्वर स्मरणाकडे वळवतील तर किती उपकार होईल. पण यांना धास्ती की धक्का लागून मडके आधीच फुटले तर. पण फुटायच्या आधी का मडके फुटायचे होते आणि 2 तासाने फुटायचे, ते थोडेच आधी फुटले म्हणून तरी काय झाले. याचा अर्थ आपण कठोर आणि प्रेमशून्य व्हावे असा नाही, पण ध्यासक्ती हा प्रेम नव्हे. उलट ध्यासक्ती धूर सारल्याशिवाय खऱ्या प्रेमाचा उदय होत नाही. ध्यासक्ती जाईल तेव्हा देह हे सेवेचे साधन आहे ही गोष्ट कळेल आणि मग देहाला त्याची योग्य प्रतिष्ठाही लाभेल. परंतु आज देहाची पूजा हेच आपण साध्य मानून राहिलो आहोत. स्वधर्माचरण हे साध्य आहे ही गोष्ट आपण विसरूनच गेलो आहोत. स्वधर्माचरणासाठी देहाला सांभाळले पाहिजे, त्याला खायला प्यायला दिले पाहिजे, परंतु जिभेचे चोचले पुरवण्याची गरज नाही. पळी श्रीखंडात बुडवा की पिठल्यात बुडवा, तिला सुखदुःख नाही. तसे जिभेचे व्हायला पाहिजे, त्याला रस ज्ञान हवे पण सुखदुःख नको. शरीराचे भाडे शरीराला देऊन टाकले म्हणजे झाले. चरख्याकडून सूत कातून घ्यायचे आहे म्हणून त्याला तेल द्यायचे आहे, तसे शरीरापासून काम घ्यायचे म्हणून त्यात कोळसा घालायचा. अशा रीतीने देह वापरला म्हणजे तो मूळचा शूद्र असला तरी किमतीला चढू शकतो आणि त्याला प्रतिष्ठा लाभू शकते. पण देहाला साधन म्हणून न वापरता आम्ही त्या देहात बुडून आत्मसंकोच करून घेतो. त्यामुळे मूळचा शूद्र असलेला देह अधिकच शूद्र बनतो. म्हणून संत निकराने सांगतात, देह आणि देह संबंधे निंदावी, इतर वंदावी श्वान सुकरे. अरे देहाची आणि देहाशी ज्याचा संबंध आला त्यांचीच नको तिने त्रिकाळ पूजा करून, इतरांना ओळखायला शिक. संत आम्हाला अशा रीतीने व्यापक व्हायला सांगत आहेत. आम्ही आपल्या आप्तेष्ट मित्रांशिवाय इतरांजवळ स्वतःचा आत्मा थोडा घेऊन जातो का? जीव जीवांत घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, असे आम्ही करतो का? आमच्या आत्महंसाला या पिंजऱ्याच्या बाहेरची हवा दाखवतो का? माझ्या मानव वर्तुळाला भेदून काल मी 10 नवे मित्र केले, आज 15 झाले, उद्या 50 होतील आणि असे करीत करीत एक दिवस सर्व विश्वच माझे आणि मी सर्व विश्वाचा असा अनुभव येईल. असे येते का कधी मनात? आम्ही तुरुंगातून नातेवाईकांना पत्र पाठवतो, यात विशेष काय? पण तुरुंगातून सुटलेला एखादा नवीन मित्र राजकीय कैदी नव्हे, चोर कैदी, त्याला पाठवल का पत्र? आमचा आत्मा व्यापक होण्यासाठी तळपडत असतो. सर्व जगाला मिठी मारावी असे त्याला वाटत असते, परंतु आम्ही त्याला कोंडतो. आत्म्याला आम्ही कैद करून ठेवले आहे, आम्हाला त्याची स्मृतीच होत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत देहाची सेवा. या देहाची पुष्टी किती वाढली आणि किती विरघळली हाच विचार. दुसरा जणू आनंदच नाही. भोगाचा आणि स्वादाचा आनंद तर पशुही उपभोगतात. आता त्यागाचा आणि स्वाद तोडण्याचा आनंद बघशील की नाही? स्वतःला भूक असताना भरलेले ताट दुसऱ्याला भुकेलेला देण्यात काय आनंद असतो ते अनुभव
त्यातील गोडी चाका. आई जेव्हा मुलासाठी झिजते तेव्हा तिला ही गोडी अत्यल्प चाकाला सापडते. मनुष्य माझे म्हणून जे संकुचित वर्तुळ बनवीत असतो त्यात सुद्धा तो नकळत आत्मविकासाची गोडी चाकण्याचा उद्देश असतो. त्याने देहात गुंडळलेला आत्मा थोडासा आणि थोडा वेळ बाहेर काढा. पण हे बाहेर येणे कसे? जसे जेलच्या कोठडीतल्या कैद्याची कामानिमित्त जेलमधल्या अंगणात येणे, पण आत्म्याचे काम तेवढ्याने भागत नाही. आत्म्याला मुक्तानंद हवा आहे. सारांश काय? पहिला आकडा, अधर्म आणि परधर्म या आडवाटा वर्जून साधकाने स्वधर्माचा सहज आणि सरळ मार्ग धरावा. स्वधर्माची कास कधी सोडू नये. दुसरा अर्थ आहे, देह क्षणभंगूर आहे हे लक्षात घेऊन तो स्वधर्म करणे वापरावा आणि स्वधर्म करणीच जरूर तेव्हा फेकून द्यावा. तिसरा सारांश आहे, आत्म्याच्या अखंडतेचे आणि व्यापकतेचे भान सतत जागृत राखून चित्तातून स्वपर भेद काढून टाकावा. हे जीवनाचे मुख्य सिद्धांत भगवान सांगत आहेत. ते आचरणात आणणारा मनुष्य एक दिवस नर देहाची निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे हा अनुभव हस्तगत करील यात शंका नाही. देहाचा मेळ साधण्याची युक्ती म्हणजेच फलत्याग. देहाचा मेळ साधण्याची युक्ती म्हणजेच फलत्याग. भगवंतानी जीवनाचे सिद्धांत सांगितले खरे, पण नुसते सिद्धांत सांगून काय पुरे होत नाही. गीतेतील हे सिद्धांत उपनिषदातून आणि स्मृतीतूनही पूर्वी आलेलेच होते. गीतेने तेच पुन्हा मांडले, यात गीतेचा अपूर्वता नाही. हे सिद्धांत आचरणात कसे आणायचे हे सांगण्यात गीतेची अपूर्वता आहे. हा महाप्रश्न सोडण्यात गीतेची कुशलता आहे. पहा, जीवनाचे सिद्धांत अंमलात आणण्याची जी हातोटी किंवा युक्ती तिलाच योग म्हणतात. सांख्ययोग, सांख्य म्हणजे सिद्धांत किंवा शास्त्र आणि योग म्हणजे कला. योग्या साधली जीवन कला म्हणून ज्ञानदेव काही देत आहेत. गीता सांख्य व योग, शास्त्र व कला दोहोंनी परिपूर्ण आहे. शास्त्र व कला दोन्ही मिळून जीवन सौंदर्य खुलते. नुसते शास्त्र हवेत राहायचे, संगीताचे शास्त्र समजले तरी गळ्यातून संगीत प्रगट करण्याची कला साधल्याशिवाय नाद ब्रह्म समजायचे नाही. यासाठी भगवंतानी सिद्धांताबरोबर त्यांचा विनियोग शिकवणारी कलाही सांगितली. कोणती बरी ही कला? देह तुच्छ मानून आत्म्याची अमरता व अखंडता लक्षात आणून स्वधर्म आचरणाची कोणतीही कला आहे. कर्म करणाऱ्यांची दुहेरी वृत्ती असते. आम्ही कर्म केले तर त्या कर्माचे फळ आम्ही अवश्य टाकणार, आमचा तो अधिकार आहे, ही एक वृत्ती. आणि उलट पक्षी आम्हाला फळ चाकायला मिळणार नसेल तर आम्ही कर्म करीतच नाही, ही दुसरी वृत्ती. गीता तिसरीच वृत्ती सांगते. गीता म्हणते, कर्म तर कराच पण फळाचा अधिकार राखू नका. कर्म करणाऱ्याला फळाचा अधिकार आहे, पण तो तुमचा अधिकार स्वेच्छेने सोडून द्या. रजोगुण म्हणतो घेईन तर फळासकट घेईन, तमोगुण म्हणतो टाकेन तर कर्मासकट टाकेन. दोन्ही एकमेकांचे भाऊच आहेत. दोन्हीच्या वर जाऊन शुद्ध सत्वगुणी व्हा. कर्म करून फळ सोडा आणि फळ सोडून कर्म करा. पुढे किंवा मागे कुठेच फळाशा ठेवू नका. फलाशा ठेवू नका असे सांगताना कर्म उत्कृष्ट झाले पाहिजे असे गीता बजावते. सकाम पुरुषाच्या कर्मापेक्षा निष्काम पुरुषाचे कर्म अधिक चांगले झाले पाहिजे ही अपेक्षा योग्यच आहे. कारण सकाम पुरुष फलासक्त असल्यामुळे
फळाविषयीच्या स्वप्नचिंतनात त्याचा थोडा बहुत कालक्षय आणि शक्तिक्षय होणारच, परंतु फलेच्छारहित पुरुषाचा प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोजली जाणार. नदीला सुट्टी नाही, वाऱ्याला विसावा नाही, सूर्याला सदैव जळणेच माहीत. त्याप्रमाणे निष्काम कर्त्याला सतत सेवाधर्मच माहीत. अशा निरंतर कर्म असणाऱ्या पुरुषाचे कर्म उत्कृष्ट होणार नाही तर कोणाचे होणार. शिवाय चित्ताचे समत्व हा एक मोठा कुशल गुण आहे आणि तो तर निष्काम पुरुषाच्या मालकी हक्काचा आहे. एखाद्या अगदी बाह्य कारागिरीचे काम घेतले तरी त्यातही हस्तकौशल्याबरोबर चित्ताच्या समत्वाची जोड असली तर कर्म अधिक सुंदर होणार. ही एक गोष्ट उघडच आहे. बरे, सकम आणि निष्काम पुरुषाच्या कर्मदृष्टीत जो फरक आहे तोही निष्काम पुरुषाच्या कर्माला अधिक अनुकूल आहे. सकाम पुरुष कर्माकडे स्वार्थी दृष्टीने पाहत असतो. माझेच कर्म आणि माझेच फळ, त्यामुळे कर्मात थोडे दुर्लक्ष झाले तरी त्याला तो नैतिक दोष वाटत नाही, फार तर व्यावहारिक दोष वाटतो. पण निष्काम पुरुषाची स्वकर्माविषयी नैतिक कर्तव्य बुद्धी असल्यामुळे त्यात इतकिंचितही उणीव राहू नये याविषयी तो तीव्रतेने जपत असतो. म्हणूनही त्याचे कर्म अधिक निर्दोष राहील. कसे पहा, फलत्याग हा अत्यंत कुशल व यशस्वी तत्व ठरते. म्हणून फलत्याग हा योग किंवा जीवनाची कला म्हणावायची. निष्काम कर्माची गोष्ट बाजूला ठेवली तर एरवी सुद्धा प्रत्यक्ष कर्मात जो आनंद आहे ना तो त्याच्या फळात नाही. स्वकम कर्म करीत असताना त्यात जी एक प्रकारची तन्मयता असते ती आनंदाचा झरा असतो. चित्रकाराला आपण म्हणा, तू चित्र काढू नको, चित्र न काढण्याबद्दल तुला लागेल तेव्हा पैसा देऊ, तो ऐकणार नाही. शेतकऱ्याला म्हणा, तू शेतात जाऊ नको, गुरे चारू नको, मोठ हाकू नको, आम्ही तुला लागेल तेवढे धान्य देऊ, तो जर हाडाचा शेतकरी असेल तर त्याला हा सौदा पटणार नाही. शेतकरी सकाळी शेतात जातो, सूर्यनारायण त्याचे स्वागत करतो, पाखरे त्याच्यासाठी गाणी गातात, गाई वासरे सभोवती असतात, तो कौतुकाने त्यांना गोंजरतो, लावलेली झाडे बघतो. या सर्व कर्मात एक सात्विक आनंद आहे. हा आनंद हेच त्या कर्माचे मुख्य आणि खरे फळ आहे. त्या मानाने त्याचे बाह्य फळ अगदीच गौण आहे. गीता जेव्हा मनुष्याची कर्मफलावरून दृष्टी खेचून घेते तेव्हा ती या युक्तीने त्याची कर्मातील तन्मयता शतगुणित करते. फलनिरपेक्षा पुरुषाची कर्मातील तन्मयता समाधीच्या ओटीची असते, त्यामुळे त्याचा आनंद इतराहून शतगुणित असतो. अशा दृष्टीने पाहिले तर निष्काम कर्म हे स्वतःच महान फळ आहे हे लक्षात येते. झाडाला फळे लागतात, परंतु फळाला आणखी कोणते फळ लागणार असे ज्ञानदेवाने टीकच विचारले आहे. या देहाला वृक्षाला निष्काम स्वधर्मचरणासारखी सुंदर फळे लागल्यावर आणखी कोणत्या फळाची आणि का अपेक्षा राखावी. शेतकऱ्याने शेतात गहू पिकवून ते गहू विकून ज्वारीची भाकरी का खावी. केळ्यांचा रसाळ मळा करून ती केळी विकून मिरच्या का खाव्या. अरे ती केळीच खा, पण लोकमाताला हे कबूल नाही. केळी खाण्याचे भाग्य असून लोक मिरच्याच खात बसतील. गीता सांगते असे करू नका. कर्मच खा, कर्मच प्या, कर्मच पचवा. कर्म करणे यातच सारे काही आले. मुलगा खेळण्याच्या आनंदासाठी खेळतो, त्यामुळे व्यायामाचे फळ त्याला सहजच मिळते, परंतु त्या फळाकडे त्याचे लक्ष नसते. त्याचा सर्व आनंद त्या खेळात असतो.
पुढचं पहा. आचार्य विनोबाभावे म्हणतात, फलत्यागाची 2 उदाहरणे त्यांनी या ठिकाणी दिलीत पहा. संतांनी आपल्या जीवनात हे दाखवले आहे. तुकारामांची भक्ती पाहून शिवाजी महाराजांना त्यांच्याविषयी फार आदर वाटे. एकदा त्यांनी तुकारामांकडे पालखी वगैरे पाठवून त्यांचे स्वागत आरंभिले. तुकारामांना ही आपल्या स्वागताची तयारी पाहून तीव्र दुःख झाले. त्यांनी आपल्या मनात विचार केला, हे का माझ्या भक्तीचे फळ? यासाठी का मी देवाची भक्ती करीत असतो? मान सन्मानाचे फळ हातावर ठेवून देव जणू आपणास दूर करू पाहत आहे असे त्यांना भासले. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, जाणूनी अंतर टाळशील कर कर, तुझ लागली हे खोडी, पांडुरंगा भाऊ कुडी. देवा, ही तुझी खोड बरी नाही. तू असली चिरीमिरी देऊन मला घालू पाहत असशील. याची ब्याज दारातून एकदाची जाऊ द्या असे म्हणत असशील, परंतु मी कच्चा नाही. मी तुझे पाय घट्ट धरून बसेन. भक्ती हा भक्ताचा स्वधर्म आहे आणि भक्तीला अवांतर फळाचे फाटे फुटू नये देणे ही त्याची जीवनकला आहे. पुंडलिकाचे उदाहरण पाहा. पुंडलिकाचे चरित्र फलत्यागाची यावणी खोल आदर्श दाखवते. पुंडलिक आईबापांची सेवा करीत होता. त्या सेवेने प्रसन्न होऊन पांडुरंग त्यांच्या भेटीस जाऊन आला. परंतु पांडुरंगाच्या नादी लागून हातातील सेवा सोडण्याचा त्यांनी इन्कार केला. तो आईबापांची सेवा म्हणजे त्याची जिव्हाळ्याची ईश्वर भक्ती होती. एखादा मुलगा इतरास लुटून आईबापा सुखवीत असेल किंवा एखादा देशसेवक अन्य देशाचा द्रोह करून स्वदेशाचा उत्कर्ष इच्छित असेल तर त्या दोघांची ती भक्ती होणार नाही, आसक्ती होईल. पुंडलिक अशा आसक्तीत नव्हता. देवाची मूर्ती समोर उभी राहिली, तोच का तेवढा परमेश्वर? ते रूप दिसण्यापूर्वी सृष्टी का मड होती? पुंडलिक देवाला म्हणाला, देवा, तू देव माझ्या भेटीसाठी आला आहेस ही मी ओळखले, पण मी ही सिद्धांत मानणार आहे, तूच देव हे मी कबूल करीत नाही. तूही देव आहेस आणि हे आईबापही मला देव आहेत. यांच्या सेवेत मी असताना तुझ्याकडे मला लक्ष देता येत नाही, याबद्दल तू मला क्षमा कर. असे म्हणून त्याने एक वीर देवाला उभे राहण्यासाठी पुढे मांडली आणि स्वतः आपल्या सेवाकर्मात मग्न झाला. तुकाराम कौतुकाने आणि विनोदाने म्हणतात, कारे प्रेमे मातलासी, कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावेली वीट. तुकाराम महाराज पुंडलिकाविषयी म्हणतात, कारे प्रेमा मातलासी तू, उभे केले विठ्ठलासी. ऐसे कैसा रे तू धीट, मागे भिरकवेली वीट. पुंडलिकाने वापरलेला ही सिद्धांत फलत्यागाच्या युक्तीचे एक अंग आहे. फलत्यागी पुरुषाची कर्मसमाधी खोल, तशी वृत्ती व्यापक, उदार आणि सम असते. त्यामुळे तो नाना तत्त्वज्ञानाच्या जांजळात सापडत नाही आणि स्वतःचे सोडित नाही. नानाद्य स्थिती व अधीन हेच आहे, दुसरे नाहीत असा वाद तो घालीत नाही. हे आहे आणि तेही आहे, पण माझ्यापुरते हेच आहे अशी त्याची नम्र आणि निश्चयी वृत्ती राहते. एकदा एका साधूकडे एक गृहस्थ गेला आणि त्याला म्हणाला, मोक्षासाठी का घर सोडावायचे लागते? मोक्षासाठी का घर सोडावे लागते? साधू म्हणाला, कोण म्हणतो? जनकासारख्यांनी राजवाड्यात राहून मोक्ष जोडला, मग तुला घर सोडण्याची काय जरूर? पुढे दुसरा एक ग्रस्त आला आणि साधूला त्याने विचारले, महाराज, घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळेल का हो? साधू म्हणाला, कोण म्हणतो? घरात राहून सुखासुखी मोक्ष मिळतो तर शुकासारख्यांनी गृहत्याग केला ते काय मूर्ख होते? पुढे त्या दोघा ग्रस्तांची गाठ पडली व त्यांचे भांडण जुंपले. एक म्हणे, साधूने घर सोडायला सांगितले. दुसरा म्हणाला, घर सोडण्याची गरज नाही असे साधूने सांगितले. दोघे पुन्हा साधूकडे गेले. साधू म्हणाला, दोन्ही गोष्टी बरोबर आहेत.
ज्याची जशी वृत्ती तसा त्याला मार्ग, आणि ज्याचा जसा प्रश्न तसे त्याला उत्तर. घर सोडण्याची गरज नाही हेही खरे, आणि घर सोडण्याची गरज आहे हेही खरे. याचे नाव ही सिद्धांत. पुंडलिकाच्या उदाहरणावरून फलत्याग कोणती मजल गाठणार हे दिसून येते. तुकारामाला देव जी चिरीमिरी देव पाहत होता, त्यापेक्षा पुंडलिकाला देव केलेली चिरीमिरी अतिच मोहक समजली पाहिजे. पण तिलाही तो बोलला नाही. बोलता तर फशी पडता. एकदा साधन निश्चय झाला म्हणजे शेवटपर्यंत ते साधन आचरित राहिले पाहिजे. मध्यंतरी देवदर्शन का आडवे येईना, त्यासाठी साधन सोडण्याची गरज असता कामा नये. देह जर उरला आहे तर तो साधनासाठीच आहे. देवदर्शन हातचेच आहे, ते कुठे जाते? सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोणी, मणी भक्तीची आवडी तीच पुरी करण्यासाठी हा जन्म आहे. माते संगोत्व सत्व धर्मणी ही गीता वचनाचा अर्थ निष्काम कर्म करीत असता अकर्माची म्हणजे अंतिम कर्ममुक्तीची म्हणजेच मोक्षाची वासना राखू नका, इथपर्यंत अपेक्षित आहे. वासनेतून सुटका हाच मोक्ष. मोक्षाला वासनेची काय गरज आहे? फलत्यागाने ही मजल गाठली म्हणजे जीवनकलेची पौर्णिमा झाली. आदर्श गुरुमूर्ती. शास्त्राने सांगितले वा कला सांगितली तरी तेवढ्याने संपूर्ण चित्र डोळ्यापुढे उभे राहत नाही. शास्त्र निर्गुण आहे, कला सगुण आहे, पण सगुणही साकार झाल्याशिवाय व्यक्त होत नाही. नुसते निर्गुण जसे हवेत राहते तसे निराकार सगुणाचाही होऊ शकते. गुण ज्याच्या ठायी मूर्तिमंत झाला त्या गुणीच दर्शन हाच यावर उपाय आहे. म्हणून अर्जुन म्हणतो, देवा, जीवनाचे मुख्य सिद्धांत सांगितलेस, ते सिद्धांत आचरणात कसे आणावायचे ती कलाही सांगितलीस, तरी मला स्पष्ट कल्पना येत नाही. मला आता चरित्र ऐकवायला हवे आहे. सांख्यनिष्ठ ज्याच्या बुद्धी स्थिर झाली, फलत्यागरूप योग ज्याच्या जीवनात मुरला आहे, अशा पुरुषांची लक्षणे मला सांग. फलत्यागाची पूर्ण खोली दाखविणारा, कर्मसमाधीत मग्न झालेला, निश्चयाचा महामेरू, ज्याला स्थित प्रज्ञ म्हणावायचे, तो बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा, असे सर्व मला सांग. कशी असते ती मूर्ती, ती कशी ओळखावी, सांग देवा, सांग. यासाठी भगवंताने दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी 18 श्लोकात स्थित प्रज्ञाचे गंभीर आणि उदात्त चरित्र वर्णले आहे. या 18 श्लोकात गीतेच्या 18 अध्यायांची जणू सारच साठवला आहे. स्थित प्रज्ञा गीतेची आदर्श मूर्ती आहे. तो शब्दही गीतेचा स्वतंत्र आहे. पुढे 5व्या अध्यायात जीवनमुक्ताचे, 12व्यात भक्ताचे, 14व्यात गुणगीताचे आणि 18व्यात ज्ञाननिष्ठांचे असेच वर्णन आले आहे. पण त्याहून स्थित प्रज्ञाचे वर्णन अधिक विस्ताराने आणि खुलेसेवार केले. त्यात सिद्ध लक्षणाबरोबर साधक लक्षणेही दाखविले आहे. हजारो सत्याग्रही स्त्री पुरुष सायं प्रार्थनेमध्ये ही लक्षणे म्हणत असतात. प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात ती पोचविता आली तर किती आनंद होईल. पण आधी ते आपल्या हृदयात ठसतील, तेव्हा बाहेर सहजच पडतील. रोज म्हटली जाणारी वस्तू यांत्रिक झाली तरी चित्तात ठसण्याऐवजी पुसली जायची. पण हे नित्यपाठाचा दोष नसून मनन नसल्याचा दोष आहे. नित्यपाठाबरोबर नित्य मनन आणि नित्य आत्मपरीक्षण आवश्यक आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धीचा मनुष्य, हे तर त्याचे नाव सांगत आहे. पण
संयमाशिवाय बुद्धी स्थिर कशी व्हायची? संयम महत्वाचा आहे. म्हणून स्थितप्रज्ञ संयममूर्ती वर्णिला आहे. बुद्धी आत्मनिष्ठ आणि अंतर्बाह्य इंद्रिय बुद्धीच्या हातात, हा संयमाचा अर्थ. स्थितप्रज्ञ इंद्रियांना लगाम घालून ती कर्मयुगात राबवतो. इंद्रिय रूप बैलांकडून तो निष्काम स्वधर्माचरणाची शेती सुव्यवस्थित करून घेतो. त्याचा प्रत्येक श्वासोच्छ्वास तो परमार्थात खर्च करीत असतो. हा इंद्रिय संयम सोपा नाही. इंद्रिय अजिबात न वापरणे एक परी सोपे होऊ शकते. मौन, निराहार इत्यादी गोष्टी तितक्या जड नाहीत. याउलट इंद्रिय स्वैर सोडणे हे सर्वांना साधूच आहे. परंतु कासव ज्याप्रमाणे धोक्याच्या जागी अवयव संपूर्णपणे आत ओढून घेतील आणि बिनधोक्याच्या जागी ते वापरतो, त्याप्रमाणे विषय भोगातून इंद्रिय आवरून घेणे आणि परमार्थ कार्यात त्यांचा योग्य उपयोग करणे हा संयम बिकट आहे. त्यासाठी महान प्रयत्न पाहिजे, ज्ञानही पाहिजे. पण इतकेही करून तो सर्वदा नीट साधेलच असे नाही. मग काय निराश व्हायचे नाही. साधकाने निराश कधीच होऊ नये. त्याने आपली साधकाची सर्व युक्ती वापरून ती कमी पडेल तिथे भक्तीची जोड द्यावी. अशा फार मोलाच्या सूचना या स्थितप्रज्ञाच्या लक्षणात भगवंतांनी देऊन ठेवल्या आहेत. ही सूचना अगदी मोजक्या शब्दात दिली आहे, पण भाराभर व्याख्यानापेक्षा ती अधिक किमतीची आहे. कारण भक्तीची जेथे नेमकी गरज तिथेच ती उपस्थित केली आहे. स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचे सविस्तर विवरण आज आपणाला इथे